जे मैदानामध्ये व्हिडिओ सध्या कॅप्चर करतात अर्थातच सतीश दादा मोरे चिखलवाडीचे बिलॉंग आहेत आणि इज अ व्हेरी गुड व्हिडिओ एडिटर फोटोग्राफर आहेत. व्हिडिओ एडिटर बनणं सोपं नाहीये भाऊ. व्हिडिओ एडिटिंगसाठी तेवढी मेहनत आहे. लाखाचा क्लास लावला तरी व्हिडिओ एडिटर बनता येत नाही. त्यासाठी ते रक्तात असावं लागतं. आणि ॲज अ फोटोग्राफर तुम्ही अगदी 50-60 हजाराचा कॅमेरा लाखभर रुपयाची तुम्ही लेन्स घेतली म्हणून फोटो काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं लागतो तो प्रेझेंट ऑफ माइंड आणि तोच त्यांच्याकडे आहे. खूप छान फोटोग्राफर, खूप छान व्हिडिओ एडिटर. या स्पर्धेचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. राजेश सरांचा आवाज ऐकताय. डोंबलीवरून ते बिलॉंग करतात. त्यांच्या बाणीतून मॅचची कहाणी ऐकूयात. धन्यवाद किरण सर. आपण पाहतोय साहेब चषक 2026 हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा थरार अनुभवतोय. आणि या स्पर्धेचा अर्थातच सांगायचं झालं तर आज 14 फेब्रुवारी सगळेजण व्हॅलेंटाईन डे मनवत असतील, परंतु हे क्रिकेट प्रेमी आपण मैदानावरती पाहतोय आणि हे क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच क्रिकेट प्रेमींसाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच पहिलं प्रेम असेल ते क्रिकेट. आणि हेच माझं पहिलं प्रेम सांगण्यासाठी हे क्रिकेट खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जेव्हा धावत येईल तेव्हा तो एखाद्या प्रेयसीला भेटायला जाईल या पद्धतीने धाव घेईल. आणि फलंदाजाचं सांगायचं झालं तर चौकार षटकारांची आतषबाजी करून तो प्रेमाची कबुली देईल. हे मात्र मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा मध्ये एक भ्याड हल्ला केला होता दहशतवाद्यांनी. त्याच तो दिवस सुद्धा आज आपण या ठिकाणी त्या स्मृतींना उजाळा देणं गरजेचं असेल. कारण 40 जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते, दारिद्र्याती पडले होते आणि त्यासाठी आपण श्रद्धांजली व्यक्त करणं गरजेचं असेल. जय हनुमान मानेगाव वर्सेस सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी असा हा सामना जो 6 लगावला होता त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी त्यांना पुरस्कृत केलं गेलं होतं आणि ते प्रदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आमच्या व्यासपीठावरती. आणि असंच क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं वर्षानुवर्ष बहरत राहो आणि अशीच खेळी त्यांच्याकडून होत राहो ही सदिच्छा व्यक्त करतोय. सचिन मत्रे यांचं या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पंच पहिला चेंडू किती धावा आल्या होत्या? 22च्या स्वरूपात 1 धाव. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज प्रवीण याचा. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवरती जगदीश आणि महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला असेल महेश, नॉन स्ट्राईकला असेल जगदीश, गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. यावेळी मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तदनंतर मात्र निर्धाव वाईट चेंडू. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फक्त स्टेअर केले. 1 धाव नक्की मिळेल. 1 धावेने संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. बिनबाद 9 अशी धावसंख्या. एक आतापर्यंत समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती जय हनुमान मानेगाव संघाची. सलामीचे फलंदाज जगदीश आणि महेश आणि गोलंदाजी मार्कवरती प्रवीण. अजून चौकार षटकारांची आतषबाजी मात्र गरजेची असेल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र यष्ट्यांचा वध घेतलाय आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि नक्कीच या ठिकाणी
त्रिफळाची बाद होऊन परतावं लागेल डीजे. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या. पहिलं षटक चालू असताना प्रवीणचं षटक आणि प्रवीणच्या षटकामध्ये एक मोहरा एक मोठा गडी तंबूत परतवण्यात यश मिळवले ते प्रवीणला. अर्थातच महेश या ठिकाणी तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता महेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज साहिल फलंदाजी मार्कवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि साहिलला सुद्धा नक्कीच या ठिकाणी महेश सारखी फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर या सामन्यामध्ये विजय मिळवून द्यायचा असेल तर एक मात्र मोठी धावसंख्या रचावी लागेल. मर्यादित 4 षटकांचे सामने, 4 षटकांच्या सामन्यामध्ये जेवढी आपण धावसंख्या मोठी उभारू तेवढा समोरच्या संघावरती दबाव टाकण्यात यश मिळू आणि दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना समोरचा संघ मात्र दबावाखाली खेळेल. पण यासाठी मोठं टार्गेट उभं करण्याची गरज असेल आणि तेच करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तो जय हनुमान मानेगाव संघ. पहिल्या षटकामध्ये आपल्याला 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात आणि आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शिवाजी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली आहे प्रवीणने. म्हणजे एक चांगली यशस्वी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल प्रवीणच्या माध्यमातून. आता मात्र शिवाजीला सुद्धा त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. सज्ज असेल शिवाजी आणि फलंदाजी मार्कवरती साहिल. साहेब चषक 2026 चा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसरा सामना जय हनुमान मानेगाव वर्सेस सहारा स्पोर्ट्स. यावेळी काऊ कॉर्नरचा येऊन शतरक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं ओपन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो साहिल नावाचा फलंदाज. संघाच्या धावसंख्येत भर घालतोय. संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. म्हणजेच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना संघ पाहायला मिळतोय मानेगाव संघ. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळी 1 नाही 2 नाही तिसऱ्या प्रयत्नात चेंडू मात्र जमिनीवरती दान केला जातोय आणि क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि नक्कीच या ठिकाणी झेल सुटलाय. म्हणजे कुठेतरी चुकी झाली आहे. येणाऱ्या काळात नक्कीच या ठिकाणी जगदीश थोडासा डोकेदुखी ठरू शकेल काय हे मात्र पाहण्याजोगं असेल. इथे मात्र 1 धाव. यावेळी मात्र सुरेख चेंडू. या अगोदरच्या चेंडूवरती जरी झेल देण्यास पार पाडलं होतं तदनंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 1 धाव चोरटी कंप्लीट केली आहे. म्हणजे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मानावं लागेल. 12 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय. सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल जय हनुमान मानेगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील शिवाजी या गोलंदाजाचे. यावेळी मोठा प्रहार केलाय आणि इथे मात्र आमच्या मान्यवर कक्षामध्ये सगळ्यांना हाय हॅलो करणार हा फटका मानावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. अठरा ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे आता धावसंख्या गती घेताना आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा षटकार पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार डीजे.
22 धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या आहेत. ते गोलंदाज शिवाजी याने म्हणजे थोडासा महागडा षटक म्हणावं लागेल ते शिवाजी याचं. आतापर्यंत 13 धावा शिवाजीने या षटकामध्ये खर्च केल्यात. या अगोदरच्या षटकामध्ये प्रवीणने 9 धावा खर्च केल्या होत्या. एकूण 22 धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत एक गडी तंबूत परतलाय महेश याच्या रूपामध्ये. नवीन गोलंदाज वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी महेश या गोलंदाजाची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला असेल जगदीश. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. चेंडू यावेळी मात्र भरकटलेला मारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येत भर झालेली पाहायला मिळते. 23 ही धावसंख्या धावफलकावरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बनावं लागेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार. लांब लांब षटकार. डीजे. एकोणतीस धावसंख्या धावफलकावरती. यावेळी मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मात्र जातोय सीमारेषा बार. एका बाजूला सलमान खान, एका बाजूला शाहरुख खान आणि मधूनच प्रीती जिंटा फरार. 4 धावा. डीजे. तेहतीस धावसंख्या धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जमिनीला दान केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. 35 लॉस ऑफ 1 विकेट. महेश नावाच्या गोलंदाजाच्या 4 चेंडूंमध्ये जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू. यावेळी मात्र फलंदाजाला जकडून ठेवलंय. फलंदाजाकडे यावेळी कोणतेही उत्तर नाहीये. चेंडू मात्र जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 35 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच उसळी घेतोय. तदनंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये म्हणजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो महेश नावाचा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल मात्र टिपण्यापासून असमर्थ क्षेत्ररक्षक. एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. 38 ही धावसंख्या 36 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 36 अशी धावसंख्या. प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान मानेगाव संघाची. तिसऱ्या षटकाच्या समाप्त केल हे मात्र पाहण्याजोगं असेल. रोहित गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने सोपवलेला विश्वास यावेळी सार्थकी लावेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल रोहितच्या गोलंदाजी माध्यमातून. स्ट्राईकला असेल जगदीश. यावेळी पहिलाच चेंडू. भरकटलेला मारा. लेगस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच मात्र दंडित करतायत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 37 ही धावसंख्या धावफलकावरती. 37 लॉस ऑफ 1 विकेट. जय हनुमान मानेगाव संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉच चेंडू. आणि यावेळी मात्र खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता जगदीशने, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. आणि तदनंतर मात्र लॉंगनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव मैदानात गणली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. रोहित गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू वाईड. तदनंतर एक धाव खर्च केली आहे. येणाऱ्या चेंडूवरती काय घडेल
यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कारण हाणामारीच्या षटकामध्ये मोठे प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून. इथे मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी झेलबाद होऊन परतावं लागेल डीजे. आता मात्र नवीन फलंदाज अभिषेक मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 38 अशी धावसंख्या जय हनुमान मानेगाव संघाची. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 4 षटकांचा हा सामना. शेवटचं षटक प्रगतीपथावर. रोहित गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न हलके स्टेअर केलाय आणि यावेळी 1 धाव पळून कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते दोन्ही फलंदाजांचं. एका धाव्यानेची संघाची धावसंख्या पुढे वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 39 ही धावसंख्या. फलंदाजी मार्कवरती साहिल जगदीश ना, माफ करा, जगदीश. आणि या ठिकाणी पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे वाईडच्या स्वरूपात 1 धाव गणली जाते. 40 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र सन्मानजनक टोटल उभी करण्यात यश मिळतंय ते जय हनुमान मानेगाव संघाला. मर्यादित 4 षटकांच्या सामन्यामध्ये सन्मानजनक धावसंख्येला खूप महत्त्व असतं आणि तेच या ठिकाणी दाखवताना जय हनुमान मानेगाव संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी. यावेळी सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. त्रिफळाची बाद होऊन परतावं लागेल ते फलंदाजाला डीजे. या ठिकाणी नक्कीच रोहित याचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडूंमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत आणि या हाणामारीच्या षटकांमध्ये मोठ्या फटक्यांपासून निश्चित वंचित ठेवलंय ते फलंदाजांना. यावेळी नवीन फलंदाज प्रसाद फलंदाजी मार्कसाठी आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान मानेगाव वर्सेस सहारा स्पोर्ट चाळकेवाडी आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. साहेब चषक 2026 हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते आणि एक चांगलं नीटनेटकं आयोजन या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक संघ आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी खेळताना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती रोहित सज्ज असेल. फलंदाजी मार्कवरती प्रसाद सज्ज असेल. खोदून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू गरंगळत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांशी संघ पोहोचतोय 42 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 42 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान मानेगाव संघाची. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे. तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 42 म्हणजे 43चं टार्गेट ठेवलंय ते सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर यानंतरच्या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी अर्थातच आमचे गुरुवर्य माननीय श्री किरण मस्कर सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी थोड्या वेळासाठी समालोचक राजेश पाताडे सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनापासून आभार. संपूर्ण टीम लाईनअप करून मैदानातून बाहेर जाते आणि ही शिस्त आहे या गावाची, शिस्त आहे या संघाची. प्रत्येक टीम जर तू पाहिली तर लाईनअप करूनच मैदानात येईल, लाईनअप करूनच मैदानातून बाहेर जाईल. अप्रतिम स्पर्धा. साहेब चषक 2026 स्पर्धा मानाची आहे राजेश, स्पर्धा सन्मानाची आहे. तुझ्या माहितीसाठी
आपण पाहिलं तर डे नाईट PTPL चालू आहे. काल रात्री अगदी सहज 2:15 वाजता या मैदानामध्ये आलो आणि रात्री असं वाटलं की मैदानामध्ये कोणीच नसेल. पण रुपेश दादा जर विचार केला की रात्री 2 वाजता मैदानामध्ये आपण पाहिलं तर न्यू स्टार क्रिकेट क्लबचे चाळकेवाडीचे जे सदस्य आज ओपनिंगसाठी आपण पाहिलं तर जे सगळे सदस्य उभे राहिलेत, रात्री 2-2:15ला ते झेंडे लावायचं काम करत होते. जेव्हा मी आलो होतो 2:15 वाजता झेंडे लावायचं काम केलं. बॅनर लावायची त्यांची कामं चालू होते. त्यांना बोलावं घरी जाणार कधी, झोपणार कधी, येणार कधी. 2:15-2:30 वाजता घरी गेले, आराम केला आणि लगेच 7 वाजता मैदानामध्ये दाखल झाले. आणि ही सगळी मेहनत बोलता रात्रीचा दिवस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही आणि हे असतं रात्रीचा दिवस करणं. आणि या सगळ्या गोष्टी कोणासाठी? एका व्यक्तीसाठी. अर्थात जो व्यक्ती नेहमी सुखामध्ये नंतर पण दुःखामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिलं ते आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब आहे. साहेब चषक या नावासाठी सगळी मेहनत चालली आहे. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झेंडे लावण्याचं काम, संपूर्ण बॅनर लावण्याचं काम, संपूर्ण व्यवस्थापन, सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी. तू एक एक संपूर्ण मैदानाकडे पाहिलं तर प्रत्येक बाउंड्री लाईनवरती तुम्हाला झेंडे दिसतील, भगवा फडकताना दिसतील. आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्यासाठी राजेश दादा असेल, आपण पाहिलं तर राजेंद्र दादा असेल आणि त्यांच्यासोबत संपूर्ण टीम असेल. या सगळ्यांची मेहनत खूप छान चालली आहे. तुम्ही करता जेव्हा तुमच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो, सन्मान असतो, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेतला वेळ त्या व्यक्तीसाठी देत असता. आणि हा संपूर्ण वेळ मी म्हणलं तर या संपूर्ण आयोजकांनी दिलाय. खूप छान मेहनत. राजेंद्र दादाची मेहनत म्हणजे 2 महिन्याआधी फोन येतो, भाऊ वाढदिवस आहे, डेट कुठे दिली की नंबर डिलीट, ही धमकी असते. असं डेट घेत नाही की खाली आहात का तुम्ही, धमकी येते की डेट नाही भेटली की नंबर डिलीट. आणि ही त्यांची पद्धत आहे. खूप छान आयोजन, मजा येते कॉमेंट्री करायला. स्पर्धेला एक वेगळं वातावरण असतं, घरचं वातावरण. त्याच विभागातून मी बिलॉंग होतो. पाटण तालुक्यात अगदी बाजूची गावं आहेत आणि ही संपूर्ण आपण पाहिली तर मंडळी आपण पाहिले तर विभागातली, गावातली, जवळजवळच्या गावातली आणि वेगळी मजा असते समालोचन करायला. नकाशावरती शोधायला गेलात तर भरपूर वेळ लागेल तुला गावं शोधायला. तेवढ्या कमी वेळामध्ये येऊन नाव केलं या सर्वांनी. या संपूर्ण नवी मुंबई विभागामध्ये पोट्या पाण्यासाठी आले, माथाडीची कामं केली. मात्र या सगळी मेहनतीची कामं करत असताना आपण पाहिली तर प्रत्येकानं स्वतःचं नाव, काही उद्योजक घडले, काहींनी स्वतःची कंपनी आहे, काहींनी स्वतःचा व्यवसाय, काही आपण पाहिली तर चांगल्या ठिकाणी कामासाठी अगदी लागले. आणि या सगळ्या गोष्टी आपण पाहिले तर प्रत्येकाची मेहनत, यामध्ये मेहनत कोणाला चुकली नाहीये, मैदानामध्येही करावी लागेल. मॅचसाठी आपण पाहिलं तर टार्गेट 43 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलंय. पहिला चेंडू पूल केलाय मिड विकेटला, अगदी डीप स्क्वेअर एक रिझन मध्ये सुरुवात झाली आहे चौकारानं. 4 धावा प्राप्त होतील. टीम आज आपण पाहिलं तर प्रवीण महाराजनं पूर्णपणे स्टंप मोडून टाकली. लाकूड तोड गोलंदाजी त्यांची राहिली. अप्रतिम. स्कोरर माझ्यासोबत जोडले गेलेत, सौरभ चाळके जोडले गेलेत. स्कोररचं एक कौतुक वाटतं राजेश. चला टीम मैदानामध्ये, चेंडू लगेच मैदानामध्ये पोचवा प्लीज टीम. अगदी आपण पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न. जिद्दी मराठा शेडगेवाडी टीम दाखल झाली आहे. शेडगेवाडी टीमचं स्वागत करूया. सगळे चॅम्पियन आलेत आणि शेडगेवाडी टीमचं एकमेव जर्सी पाहतो ज्याच्यावर इंडिया चा फ्लॅग आहे. एकमेव तालुक्यातली जर्सी जिथे इंडियाचा फ्लॅग आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरती नजर ठेवावी लागते भाऊ, त्या कौतुकास्पद असतात. लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये, कॅच कॉल दिलाय. कॅच पकडणार कोण? मिड विकेटला आहे खेळाडू. अप्रतिम कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. इतर क्रिकेटपटूंची
आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब, मी विनंती करेल आमच्या नवी मुंबई पोलीस कार्यरत जाधव सर आलेले आहेत, त्यांचा सन्मान आपण घेणार आहोत. जाधव सर या प्लीज, तुमचं सहकार्य राहतं नेहमी, प्लीज या सन्मानाचा स्वीकार करा प्लीज. कॉल नंतर थँक्यू सो मच. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो जाधव सर, तुमचं सहकार्य असंच लाभू दे. सपोर्ट त्यांचा छान राहतो. जाधव सर आहेत अगदी आपण पाहिले तर गोठवली रबाळे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत आणि संपूर्ण स्पर्धेचे कॉल्स त्यांच्याकडे जातात आणि सपोर्ट त्यांचा राहतो. खूप छान, त्यांनी क्रिकेट भरपूर खेळले त्यांच्या लाईफमध्ये. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोचले 4 या आकड्यावरती. दादा थोडंसं आवाज कमी कर, म्हणजे तुलाही त्रास नाही, आम्हालाही नाही आणि आयोजकांनाही नाही. थँक्यू. उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्या 4 नंतर सोडू सगळा आवाज, मग बघू मजा येईल उद्याच्या दिवसामध्ये देखील. सहारा टीम एक्स्ट्रा खेळाडू प्लीज या. सहारा टीम विनंती करेल एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तुमची बॅटिंग चालू आहे दादा, यासाठी बोलवतोय. 2 चेंडू 2 विकेट आलेत. ओमकार दाखल झाला, लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला खेळाडू आहे, उंच उडी घेतोय, चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न चांगला राहिला, एफर्ट चांगले राहिले, 100% देण्याचा प्रयत्न जरूर राहिला. जिथे आपण पाहिलं तर चेंडू आतमध्ये पूर्णपणे ढकलण्याचा प्रयत्न राहिला. येस, अंपायर चेक करतायत फिल्डिंग सेफ झाली आहे का. येस, अंपायर करतील चेक. थोडंसं चेक केलं जातंय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. आम्हाला फक्त यूट्यूब पाहायचं होतं, कारण की यूट्यूबवरती जे क्लिअर दिसलं त्याच्यावरती आपण डिसिजन दिलाय षटकाराचा. थोडा खाली राहिलाय चेंडू, अगदी आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येईल. ओव्हर क्रमांक 1 ची सांगता झाली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 10 या धावसंख्येवरती. टीमची टोटल 10 वरती असताना 43 धावेचं आव्हान या मॅचमध्ये. डीजे आता आपण गाणी वाजवणार नाही आहोत, आराम करा तुम्ही. हे काम मजा आहे, म्हणजे डीजे वाल्यांचंही आम्ही कौतुक करत असतो. सेटअप लावा, गॉगल घाला, शांत बसा. 10 ऑन अ स्कोर कार्ड. टार्गेट या मॅचमध्ये 43 धावाचं ठेवलंय. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सिद्धनाथ फायटर मोरेवाडी टीम तेजस मॅन ऑफ द मॅच राहिला तिथे. विशाल दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि एक फायटिंग टीम आहे सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी, नेहमी फाईट करते. एक स्ट्रॉंग टीम मानली जाते आणि त्यांच्या समोरही मानेगाव संघाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मानेगाव टीम कधी पलटवार करू शकते, गेम कधी बदलू शकते. जे हनुमान या नावानं हा संघ खेळतो. चांगला मुकाबला, चांगली मॅच आपल्याला बघायला भेटेल. यॉर्कर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू इकडे तैनात नाहीये. चेंडू अगदी 1 बाउन्स 4 धावेसाठी निघून जातोय. 4 धावा स्कोर कार्डवरती प्राप्त होत आहेत. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली अगदी 14 या धावसंख्येवरती. 14 43 धावा करायचे जिंकण्यासाठी. एक चांगली टोटल, चांगला स्कोर तुम्ही पाहू शकता. अगदी व्हॅलेंटाईन डे चालू झालंय, जिथे आपण पाहिले तर ज्यांना वेळ भेटत नाही ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जोडलेले राहतात. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला डीपमध्ये स्क्वेलेगला खेळाडू आहेत. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. आपलं पहिलं प्रेम क्रिकेट आहे. आपण सकाळी उठल्यापासून क्रिकेट खेळतो, संध्याकाळपर्यंत क्रिकेट शिवाय आपण काही बोलत नाही. आयुष्यातलं पहिलं प्रेम आहे जिच्याशी पहिल्यांदा ब्रेकअप करायची इच्छा झाली नाहीये. पहिलं प्रेम जे शेवटपर्यंत राहील आहे आणि पहिलं ते पहिलं असतं. ट्रॉफी असो, प्रेम असो, मॅन ऑफ द मॅच असो किंवा सिरीज असो. फुल टॉस, नो बॉल देतील अंपायर लगेच. फुल टॉस वरती थोडासा टोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा प्राप्त केल्या जातात. 9+2 3 धावा भेटतील जरूर. लेग अंपायर तुम्ही पाहताय, मेन अंपायर आपल्याकडे वळलेत. इट्स अ नो बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 18 ऑन अ स्कोर कार्ड. भगवा तुम्ही पाहताय अगदी फडकतोय डौलानं. हर हर महादेव म्हणत रनांवरती लढणाऱ्यांचा हा भगवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉप एजला
कॅच कॉल दिलाय. फ्री हिटचा चेंडू असणार जरूर. जरी कॅच पकडली असती तरी ज्यादा कुछ नाही मिळता. फ्री हिट का बॉल था. एक सिंगल धाव भेटली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी थोडीशी पुढे जाते. 19 या धावसंख्येवरती 19 ऑन स्कोर कार्ड. चांगली स्कोरिंग सध्या आपण पाहिले तर आमच्यासोबत गुणलेखक जोडले गेलेत. लफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं डिप्सकोले रिझनला कदाचित वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहतोय का. ओ माय गॉड, इट्स व्हॉट हॅपन. इट्स अ 4 नाव. येस, हा चौकार आहे. बाहेर गेले, आत आले. थोडेसे तेही चुकले गेले की नक्की करू काय. बाहेरून आतमध्ये अडवू की आतून आत बाहेर टाकू. यावेळी आपण पाहिलं तर चेंडू अगदी 4 धावेसाठी निघून जातोय. थोडीशी मिसफिल्डिंग म्हणता येईल. ऑलरेडी बाहेर गेले ते. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर 4 धावा पुन्हा प्राप्त होत आहेत. संघाची धावसंख्या आता 23 वरती जाऊन पोहोचते. 1 टू गो. हा शेवटचा चेंडू असेल. पुढे येऊन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला जातोय. डिप्सकोलेक रिजनमध्ये चेंडूनं पुन्हा आपण पाहिलं तर त्याच खेळाडूच्या दिशेनं चेंडू दाखल झाला. संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 2 ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. येणारी तब्बल आपण पाहिलं तर 12 चेंडू आता बाकी आहेत. आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 1 टू गो. माफ करा, आपण पाहिलं की एक चेंडू अजूनही बाकी आहे. थँक्यू. डिक्लेअरमध्ये एक सिंगल धाव येईल. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला जातोय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. दादा, येणारे जर पाहिले तर 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 17 धावेची गरज आहे. आमच्यासोबत आज सुनील पवार, GTC लाईव्ह, राजदादा पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर श्रेयस शिंदे हे सगळेजण आज जोडले गेलेत. प्रवीण महाराजनं जी स्टंप वाकवली, मोडून टाकली आणि त्यानंतर नवीन स्टंप आता दाखल झालेत. खर्चात पाडलं थोडंसं प्रवीण महाराजनं गोलंदाजी करत असताना. तो चेंडू टाकला होता की रखरखता आगीचा निखारा. अभिषेक दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. सर्व स्पॉन्सर्स त्यांचा पण चर्चा करणार वेळानंतर. सर्व स्पॉन्सर्स आपण उल्लेख करणार आहोत. कोणाच्या माध्यमातून काय स्पॉन्सरशिप भेटली गेली आणि त्याचीही आपण पाहिलं तर उल्लेख करणार आहोत. देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं. घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे देण्याची दानत घ्यावी. प्रत्येक जण दानशूर व्यक्तिमत्व आज 2 दिवसामध्ये उपस्थित राहतील. यॉर्कर दांडी 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 गोल होते. बॅट स्विंग झाली. चेंडू स्विंग अँड टपली मारली या मिडल स्टंपला. निघून गेला आपण पाहिलं तर विकेटचं पतन करून. महत्वाची विकेट. साहेब चषक विशेष सहकार्य योगेश दादा चाळके साहेब यांचे देखील राहिले. त्यांचा मी स्वागत करतो. वेलकम दादा. योगेश दादा, आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. हे महत्त्वाचे आहेत. खारीचा वाटा या सर्वांचा राहतो. उत्कृष्ट गोलंदाज स्पॉन्सर आमचे सन्माननीय शुभमजी बोरगे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आदरणीय शुभम दादा बोरगे साहेब, विनंती करेल आपण या दादा व्यासपीठावरती. आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. ही सगळे आपली माणसं आहेत. आपली माणसं मोठी करा, आपलं नाव मोठं होईल. आणि सगळी आपण पाहिलं तर आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणाऱ्या सर्व खेळाडू आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. प्रवीण महाराज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये जाईल. एका धावेसाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला होता. संघाची धावसंख्येमध्ये थोडासा बदल होईल. जिथे आपण पाहिलं तर स्क्वेअर कट फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे. प्रवीण महाराजच्या बॅटमधून धावा येणं म्हणजे संघासाठी खूप महत्वाचं आपण पाहिलं तर रस्ता भेटणं. आणि प्रवीण महाराज आतापर्यंत रस्ते शोधत आलाय संघासाठी. ते विजयाचे आहेत बऱ्याचदा. प्रवीण महाराजला माहिती आहे चेसिंग कशी करायची. एक चेसिंग मास्टर त्याला ओळखलं जातं. आजच्या दिवसाची सुरुवात त्याची लाकूड तोड गोलंदाजीनं राहिली आणि तशीच बॅटिंग त्याची चालू आहे मैदानामध्ये. स्क्वेअर कट, व्हॉट अ ड्राईव्ह यार. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते 31 नाव. 31 धावसंख्या, 43 आव्हान आहे. खाली राहिला थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी तुम्ही बोलू शकता.
आणि सबमरीन हे नाव आपण पाहिलं तर जमिनी लगत समुद्रातून जाणारी पाणबुडी, त्याला सबमरीन म्हटलं. इंटरनॅशनल मॅच असेल, नॅशनल क्रिकेट असेल, त्यासाठी देखील सबमरीन या चेंडूचा उल्लेख केला जातो शब्दाचा. ओहो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव दिले. प्रवीण महाराज बोलत असतील white+1 आला, इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता. धावांची भरपूर गरज आहे मला. आणि हा चेंडू लाईन भरकटली पूर्णपणे. 10 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 10 ऑन अ स्कोर कार्ड. यानंतर विजय संघामध्ये टॉस होईल. त्यानंतर महत्वाच्या मॅचेस आहेत आज भरपूर. लपकण्याचा प्रयत्न राहिला जरूर. बॅटवरती आपण पाहिलं तर चेंडू अगदी टायमिंग झाला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला एकच स्टंप आहे, त्याला टिपायची आहे. आणि अशा वेळी नजर तुम्हाला अगदी स्ट्रॉंग ठेवायची आहे. माय गॉड, हा चेंडू वॉर्ड ऑफ थ्रो यार, अप्रतिम फेकी केले डायरेक्ट विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर यावेळी 2 धावा, अगदी लाईक बाईज की बॅट इन्व्हॉल्व आहे. या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. महत्वाच्या 2 धावा असतील. आणि विजयासाठी आपण पाहिले तर फक्त 8 धावेची गरज आहे आता. प्रवीण महाराज, जब तक प्रवीण महाराज है तब तक मैच ऑन है गुरु. ये रुकेगा तो ये ठोकेगा. लॉफ केलाय. लॉंगॉनला खेळाडू वेगाने जाईल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चुकी होती आहे. आधीच थोडासा कर्जबाजारी होता हा. चौकार जाणं त्याच्यामध्ये उसना शेजारी आहे ना. नाही, या चुका नाही चालणार. ये ना चल बे. चुका होत आहेत मॅच मध्ये. छोट्या छोट्या चुका तुम्हाला त्रास देतात, नंतर त्रास देतात, टोचतात मनाला त्या बाबळीच्या काट्यासारख्या. आणि या चुका करून नाही चालणार. विजयासाठी धावांची गरज आहे फक्त 4. महत्वाच्या 4 धावा आहेत. महत्वाचा चेंडू, फुल टॉस चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. जिथे आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव येईल. आणि येणारे 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज आपण पाहिली तर 3 धावेची आहे. 3 धावा विजयासाठी. यानंतर विजय मॅच होईल. त्यानंतर जिद्दी मराठा शेडगेवाडी, आई भराडी माता धामणी, मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1. ही एक मॅच बघायला मजा येईल. जे भवानी करपेवाडी टीम मस्करवाडी नंबर 1 कसा कमबॅक करते बघायचं. कभी उनकी बॉलिंग चलते, कभी बैटिंग में थोडासा बॅकफुटर राहिला. आणि रुपेश आज लवकर आला, अभ्यास करतोय मॅचचा, तो हुशार आहे तो. ओहो हो, लॉफ केलाय. मॅच फिनिश होते आहे झटपट पटापट. मॅच खिशात टाकली आहे. अर्थातच सहारा स्पोर्ट्स चाकेवाडी टीम मॅच विजेता झाली आहे. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि करणार आहोत महत्वाचा टॉस या मॅचचा. सन्माननीय